नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यातील रेल्वे प्रवासी रेल्वेला कवड्या देतात काय? 7 नाही आता 8 गाड्यांना अकोला जंक्शनवर थांबा नाही. अन्नदाता फसविल्या जात असताना पोलिसांची भूमिका संशयास्पद. मूर्तिजापूर पोलिसांच्या भूमिकेची पोलीस अधीक्षकांनी करावी चौकशी. चिमुकल्या लयम चांडकच्या जीवनाची लय सावरू शकतात अकोलेकर. कोटींच्या इंजेक्शनासाठी तुमची छोटीशी मदत ठरणार मोलाची. आता सविस्तर बातम्या. मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे आणि सर्वाधिक महसूल मिळवून देणारे जंक्शन असूनही अकोल्याची रेल्वे बोर्डाकडून सातत्याने उपेक्षा केली जात आहे. नुकतीच मंजूर झालेली रिवा पुणे साप्ताहिक एक्सप्रेस अकोल्यावरून धावणार असूनही तिला येथे थांबा देण्यात आलेला नाही. ही 8वी रेल्वेगाडी असेल जी अकोल्यात जंक्शन असूनही थांबणार नाही. नुकतीच मंजूर झालेली रिवा पुणे साप्ताहिक एक्सप्रेस अकोल्यावरून धावणार असूनही तिला तेथे थांबा देण्यात आलेला नाही. ही 8वी रेल्वेगाडी असेल जी अकोल्यात जंक्शन असून थांबणार नाही. यामुळे स्थानिक प्रवाशांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे. हा केवळ एक थांबा नाकारण्याचा मुद्दा नसून अकोल्याच्या विकासाला जाणून बुजून खीळ घालण्याचा रेल्वे बोर्डाचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. रेल्वे बोर्डाच्या पत्रानुसार ही नवीन एक्सप्रेस गोंदिया, नागपूर, भुसावळ आणि मनमाड मार्गे धावेल. या मार्गावरील वर्धा आणि कोपरगाव सारख्या दुय्यम स्थानकांवर थांबे दिले जात असताना विदर्भाचे एक प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या अकोल्याला वारंवार डावलले जात आहे. अकोल्यातून पुणे आणि इतर मोठ्या शहरांकडे मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. असे असतानाही नवीन एक्सप्रेसला थांबा न मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय तर होईलच, पण अकोल्याच्या व्यावसायिक विकासालाही मोठा फटका बसेल. नवीन रिवा पुणे एक्सप्रेसला थांबा नाकारल्याने आता अकोला जंक्शनवर थांबा नसलेल्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची संख्या 7 वरून 8 झाली आहे. यामध्ये आधीच मुंबई हावडा एसी दुरंतो, पुणे हावडा एसी दुरंतो, मुंबई नागपूर दुरंतो जिचा बडनेरा थांबा आहे, तर पुणे संतरांगाची हमसफर एक्सप्रेस, गांधीधाम पुरी साप्ताहिक एक्सप्रेस, पुरी सुरत साप्ताहिक एक्सप्रेस आणि मुंबई पुरी साप्ताहिक एक्सप्रेस यासारख्या अतिमहत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे, ज्यांचा अकोला जंक्शनवर थांबा नाही. खासदार अनुप धोत्रे यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या बोगस बियाणे आणि माफियांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर जवळ राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी 16 लाखाचे प्रतिबंधित HTBT कपाशी बियाणे जप्त करत एका मोठ्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला. मात्र या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संबंधितांचीच भूमिका संशयास्पद भोवऱ्यात सापडली आहे. काळ्या रंगाच्या वॅगनरमधून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी बियाण्यांच्या गोण्या टाकून पळ काढला, तर ट्रॅव्हल्स बसमधूनही 17 पोती बियाणे उतरवण्यात आली. पोलिसांनी टाटा एस वाहन चालकाला अटक केली असली तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईनंतर पोलिसांनी स्थानिक पत्रकारांना घटनास्थळी जाऊ दिले नाही. पोलिसांनी सत्य मांडण्याऐवजी ते दडपण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप केला जात आहे. या प्रकरणानंतर कृषी विभागानेही तपास सुरू केला आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी तुषार जाधव आणि जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले की हे बियाणे प्रतिबंधित असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फसवणुकीच्या खाईत लोटणाऱ्या बोगस बियाणे टोळ्यांचा सुळसुळाट सुरूच आहे. आता प्रशासकीय यंत्रणा खऱ्या अर्थाने जाग्या होतील काय, ही यावेळीही काही नावे गुप्त ठेवून प्रकरण रफादफा केले जाईल, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या घोटाळ्यात कोणाचा हात आहे आणि कोणाचे छत्र आहे? काळ्या वॅगनरमधील माफिया कुणाच्या आश्रयाने मोकाट फिरत आहेत? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. या सर्व प्रकरणाची पोलीस अधीक्षक तपासणी करतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सायंकाळी 5:30 3:30 ते 4च्या दरम्यान व्यास हॉटेलच्या बाजूला एक कंटेनर त्या ठिकाणी संशयित कपाशीचं बियाणं घेऊन मूर्तिजापूरला येत असल्याचं माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या संशयित बियाणं ती पाहणी करण्यात आली आणि पाहणीच्या दरम्यान ते संशयित बियाणं जे आहे ते बोगस बियाणं आहे असा संशय आल्यामुळे ते बियाणं कृषी विभाग तसेच पोलीस स्टेशन यांच्यामार्फत जमा करण्यात आलं. तसेच पोलीस स्टेशनला घेऊन आणण्यात आलेलं आहे आणि जवळपास
उपलब्ध झालेलं किंवा जप्त झालेलं बियाणं हे जवळपास 8 क्विंटलच्या जवळपास बियाणं जे आहे ते जप्त आहे. आणि शासन जो नियम याच्यानुसार शासन दरानुसार जर मूलभूत दराने जर विक्री झाले तर जवळपास 15 ते 16 लाख रुपयाचं हे बियाणं त्या ठिकाणी आहे. कल्पना करा, आपल्या डोळ्यासमोर आपल्या नाजूक बाळाचा प्रत्येक श्वास अडखडतोय. त्या नाजूक श्वासाची किंमत 9 कोटी रुपये आहे. हे ऐकूनच काळीज अधिक धडधडेल, पण ही केवळ कल्पना नाही, तर ही अकोल्यातील चिमुकल्या लयम विवेक चांडकची वास्तव कहाणी आहे. लयम अवघ्या 1 वर्ष 4 महिन्यांचा आणि त्याच्या आयुष्यावर गंडांतर आणणारा स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी नावाचा दुर्मिळ आजार. लयमच्या कोवळ्या शरीरात हा आजार राक्षसासारखा शिरलाय. त्याच्या प्रत्येक श्वासाला आता एका चमत्कारी इंजेक्शनची गरज आहे आणि त्या इंजेक्शनची किंमत 9 कोटी रुपये. ही रक्कम लयमच्या आजी आजोबांसाठी, आई वडिलांसाठी एक दिवा स्वप्नच वाटतंय. लयमचे आजोबा डॉक्टर संजय चांडक आणि संपूर्ण कुटुंब दिवस रात्र काळीज फाडून प्रयत्न करत आहेत. प्रत्येक श्वासासाठी ते जीवाचं रान करत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की हा लढा केवळ पैशांचा नाही, तर त्यांच्या नातवाच्या जगण्याचा आहे. लयम को SMA डिटेक्ट हुआ है और उसकी जो SMN1 और SMN2 की कॉपीज का काउंट है, उसके हिसाब से उसका SMA टाइप 2 है. ब्रीदिंग में प्रॉब्लम होता है, पीठ कर्व हो जाती है, बच्चा बैठ सकता है मुश्किल से, बट कभी इंडिपेंडेंटली चल नहीं पाएगा, क्रॉल नहीं कर पाएगा, उसको हमेशा सपोर्ट लगेगा. SMA टाइप 2 में या ऐसे कोई भी SMA में ब्रीदिंग का बहुत प्रॉब्लम होता है. मतलब रात में उसकी ब्रीदिंग शैलो हो जाती है थोड़ी, तो वो चीज़ का ध्यान रखना पड़ता है. चले तो क्यों, मतलब हमारे साथ ऐसा क्यों हो रहा है, क्यों टेस्ट रिजल्ट पॉजिटिव आ गया, और एज अ पेरेंट अपने बच्चे को इतना तकलीफ में देखना, इतना मतलब उसको लाइफ लॉन्ग ये चीज़ से गुजरना पड़ेगा, और उसका लाइफ एक्सपेक्टेंसी क्या है, ये सब चीज़ें सोच के ही मतलब कुछ समझ में ही नहीं आ रहा था कि क्या करे, क्या नहीं करे. आज की तारीख में उसको ज़ोल्डेस्मा दे पाना हमारे लिए मिरेकल से कम नहीं है. आप लोग का सपोर्ट हमारे लिए बहुत ज़्यादा ज़रूरी है. आप जैसे भी हमको सपोर्ट कर सके, आइदर डोनेशन देके या ये मैसेज को और स्प्रेड करके, या लयम के लिए एक सिंपल प्रेयर करके, क्योंकि प्रेयर में भी बहुत ताकत है. अशा वेळी महाराष्ट्राने आपलं काळीज उघडं केलंय. एकच आवाज सगळीकडे. आपण सगळे मिळून लयमला वाचवू. यासाठी रविवार 1 जून रोजी अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात दुपारी 4 वाजता एक महासेमिनार आयोजित केलं जातंय. हा कार्यक्रम भाषणांचा नव्हे, तर माणुसकीचा सागर आहे. वक्ते सचिन बुरघाटे आपल्या प्रेरक शब्दांनी लोकांना एकजूट करणार आहेत. या महासेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त 100 रुपयांचं प्रवेश शुल्क आहे आणि त्या प्रत्येक 100 रुपयांमध्ये लपलेली आहे लयमच्या आयुष्याची नवी सकाळ, नवा श्वास. ही मदत केवळ आर्थिक मदत नाही, ही आशेची ज्योत आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका अकोल्यातील प्रभात किड्स, अस्पायर इन्स्टिट्यूट, प्रभात बेकरी, महाराष्ट्र ट्रॅक्टर्स आणि दर्याव पॅथॉलॉजी येथे उपलब्ध आहेत. ही माहिती फक्त तिकीट मिळवण्यासाठी नाही, तर एका कोवळ्या जीवाच्या जीवनासाठी, आपल्या माणुसकीला साथ घालण्यासाठी आहे. सब कुछ नॉर्मल था, मतलब सब उसके माइलस्टोन्स वगैरह सब हिट हो रहे थे, रोल ओवर भी कर रहा था 6 महीने तक, 7 महीने तक ऑलमोस्ट.
फिर उसके बाद में ऑल ऑफ अ सडन विद इन 10 डेज 10 दिन के अंदर उसने रोल ओवर करना बंद कर दिया। बहुत डिवास्टेटिंग न्यूज़ थी। मतलब दिस वाज नॉट वी आर एक्सपेक्टिंग। मतलब हम लोगों के लिए ये वर्स्ट केस सिनेरियो था। हम लोग भी एक्सपेक्ट कर रहे थे कि ऐसा कुछ ना निकले, क्योंकि हम लोगों ने कभी ऐसा देखा नहीं था कहीं पे, और जेनेटिक होता है तो हम लोग भी सोचे थे कि फैमिली में तो कहीं देखा नहीं है आज तक। वो खुद से कभी खड़ा नहीं हो पाएगा, उसको व्हील चेयर लगेगी हमेशा। वो नॉर्मल चल भी नहीं पाएगा, स्कूल नहीं खा पाएगा। उसका हाथ वो थोड़ा हिला सकता है, बट फॉर एग्जांपल अगर वो बैठा है तो वो शोल्डर के ऊपर हाथ नहीं लेके जा सकता है अपना। और उसके पैर में स्ट्रेंथ बहुत कम है, मतलब वो खड़ा तो नहीं हो सकता है। उसके लिए पेडीरैप्स वगैरह है जो फिजियोथेरेपिस्ट ने रिकमेंड किया था, वो बनवाए हैं। उसके सपोर्ट से वो थोड़ा उसके अंदर खड़ा होने का ट्राई करता है, बट उसमें भी उसका बॉडी बहुत जल्दी गिव अप कर देता है। हम लोग मिडिल क्लास फैमिली से है। हम लोग सर्विस करते हैं, हम लोग जॉब करते हैं। एक सर्विस करने वाले या जॉब करने वालों के लिए 9 करोड़ लाइफ टाइम अर्निंग्स भी नहीं रहती है। 9 करोड़ बहुत बड़ी अमाउंट्स है। ऑब्वियसली खुद से करना या इवन हमारे फैमिली या फ्रेंड्स के सपोर्ट के थ्रू करना भी बहुत मुश्किल है। इतना सेविंग तो किसी का भी नहीं होता है। सबसे यही रिक्वेस्ट रहेगी कि जितना आप इसको इस क्राउड फंडिंग में डोनेट कर पाए, या इस क्राउड फंडिंग को कितना आगे बढ़ा पाए या लोगों तक पहुंचा पाए, उतना आपका सहयोग रहेगा, उतना सपोर्ट रहेगा। हर इंसान अगर 100 रुपये भी करेगा, 9 लाख लोगों ने 100 रुपये अगर किया तो 9 करोड़ होता है। लयमसाठी लढणं म्हणजे आपल्या माणुसकीला पुन्हा एकदा जागवणं. चला, आपण सगळे मिळून लयमसाठी आशेचा पूल उभारूया. एकत्र येऊन दाखवूया, प्रेम, माया, माणुसकी यांना कुठलीही रक्कम अडवू शकत नाही. चला, या छोट्या लयमच्या श्वासांना नवा श्वास देऊया. आपल्या मदतीने एक कोवळं आयुष्य वाचवूया. हे एका बाळाच्या आयुष्याचं नव्हे, तर माणुसकीच्या विजयाचं प्रतीक ठरेल. कारण अखेर माणुसकीचं दुसरं नाव प्रेमच असतं. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शहरात मोकाट फिरणाऱ्या गायी आणि बछड्यांवर बेवारस कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. कारण महापालिकेची कुत्रे पकडण्याची मोहीम थंडावली आहे. गेल्या काही दिवसात शहरात असे अनेक घटना घडल्या असून यामुळे जनावरे जखमी होत आहेत. कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात काही जनावरे गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. तसेच सध्या महापालिकेने बेवारस कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण सुरू केले होते. त्यामुळे विविध भागांमध्ये कुत्र्यांची संख्या कमी झाली होती. परंतु आता ही मोहीम थंडावल्याने पुन्हा मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलेला दिसतो. यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी देखील आहे. सध्या शहरातील विविध भागांमध्ये मोकाट जनावरे फिरताना दिसतात. त्यामुळे त्यांचा वेळीच बंदोबस्त होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात आणखी एक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. सामान्य अकोलेकरांना मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास असून महापालिकेने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
शहरातील हमजा प्लॉट ते वाशिम रोडवर दोन्ही बाजूला अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे। या मार्गावर सतत वाहने धावत असतानाही विनाकारण उभी वाहने हटवली जात नाहीत। हे दुर्दैव असल्याचे नागरिक बोलत आहेत। पोलिसांच्या दुर्लक्षावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शहराच्या वाहतूक व्यवस्थेला कोणताही धरबद्ध राहिलेला नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे। मनात येईल तशी वाहने उभी केली जातात आणि आपल्यावर कारवाई होऊ शकते ही भीती वाहन चालकांना राहिलेली नाही। त्यामुळे संबंधित चालकांची हिंमत वाढलेली दिसते। पोलीस अधीक्षकांनी रुजू झाल्यापासूनच वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे। तसेच नागरिकांना देखील सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। परंतु वारंवार सांगूनही वाहन चालक ऐकत नसतील तर कारवाईशिवाय पर्याय उरत नाही। त्यामुळे स्थानिक तसेच बाहेरील वाहनांना शिस्त लावण्याची पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा हा प्रकार थांबणार नाही असे बोलले जात आहे। अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत 10,43,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। गाडगेनगर हद्दीत गुन्हे शाखा युनिट 01 चे अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना त्यांना रामपुरी कॅम्प भागात एका घरात प्रतिबंधित गुटखा साठवल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांना फोनद्वारे माहिती देऊन पंच व कर्मचाऱ्यांसह रामपुरी कॅम्प येथील राजेश भगवानदास केसवाणी यांच्या राहत्या घरात कारवाई करण्यात आली। त्यांच्या घरात बंद असलेल्या 2 खोल्यांमध्ये विविध ब्रँडचा एकूण 10 लाखांचा शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल आढळला। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश झाला आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना इथे बोलवलेलं आहे आणि योग्य ती कारवाई आपण करून घेतो। अमरावती शहरात अशाच अवैध धंद्यावर आता छापा टाकणार का, कारवाई सुरुवात होणार का? आपल्याकडे सुरू आहे, प्रोसिजर सुरू आहे। या महिन्यामध्ये आपण जवळजवळ 40च्या वरती केसेस नार्कोटिक्सच्या केलेल्या आहेत आणि ही कारवाई सतत चालू राहणार आहे। इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांताचा संघ शिक्षा वर्ग 16 मे पासून जुबली इंग्लिश हायस्कूल कुंभारी येथे सुरू होता। या प्रशिक्षण वर्गाचा समारोप 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर अतिशय उत्साहात झाला। तत्पूर्वी भाटे क्लब परिसरातून सायंकाळी 4:30 पथसंचलन करण्यात आले। सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे होते, तर प्रांत संपर्क प्रमुख शैलेश पोद्दार यांचे उद्बोधन झाले। विभाग संघचालक प्राध्यापक नरेंद्र देशपांडे, अकोला महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, संघ शिक्षा वर्ग सर्वाधिकारी उल्हास बपोरीकर व्यासपीठावर होते। यानिमित्त भाटे क्लब, गांधी चौक, सिटी कोतवाली, मोठे राम मंदिर, कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, संघ कार्यालय, खुले नाट्यगृह, फतेह चौक, टावर चौक मार्गे निघालेले पथसंचालक अकोला क्रिकेट क्लबवर पोहोचले। गोपाल खंडेलवाल यांनी प्रास्तावित केले। ब्रिजमोहन चितलांगे यांनी संघाची शिस्त, कार्यपद्धती कौतुकास्पद आहे असे सांगितले, तर शैलेश पोद्दार यांनी भारत मातेला गौरव प्राप्त करून देण्यासाठी संघ स्वयंसेवक अविरत कार्य करीत आहे। 100 वर्षाचा अविरत प्रवास आहे। या दैवी कार्यासाठी नागरिकांनी देखील योगदान द्यावे असे आवाहन केले। शहरातील गणमान्य नागरिक, बंधू भगिनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय शिस्तबद्ध असा हा सांगता समारंभ झाला। वाशिम जिल्ह्याच्या कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। काजळेश्वर गावाजवळच्या एका पुलाखाली 20 वर्षीय मतिमंद तरुणीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। नातेवाईकांनी तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे। काजळेश्वर गावाजवळच्या एका पुलाखाली 20 वर्षीय मतिमंद तरुणीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून 30 मे रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली।
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एकीकडे तरुणीच्या नातेवाईकांनी तीव्र संशय व्यक्त करत म्हटले आहे की जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत ते मृतदेह ताब्यात घेणार नाहीत. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या घटनेसंदर्भात वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी माहिती दिली की शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत काजळेश्वर गावाच्या जवळ एक 20 ते 22 वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह आढळला होता. त्या अनुषंगाने प्राथमिक दर्शनी हा मर्डर वाटत असल्या कारणाने तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 संशयित इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांची विचारपूस सुरू आहे. सर, मतिमंद होती म्हणतात ती मुलगी? बरोबर आहे, ती मुलगी मतिमंद होती आणि 2 दिवस आधीच ती घरातून निघून गेली होती. तिला कारंजा पोलीस स्टेशननी तत्परतेने शोधून परत आपल्या फॅमिलीच्या स्वाधीन केलं होतं. काही लैंगिक अत्याचार वगैरे झाल्याची चर्चा सध्या आहे. अद्याप तो PM मधून ते काही क्लिअर झालेलं नाही, त्याच्यामुळे आत्ताच त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य राहील. तिला सर असं समजतं की तिच्या अंगावर कपडे वगैरे नव्हते, त्यामुळे तसा संशय आहे का? बरोबर आहे, मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत कारण PA मधून होऊ द्या, त्याच्यानंतरच आपण याच्यावर काही सांगू शकतो. काही आरोपी वगैरे आता ताब्यात घेतले? 2 संशयित ताब्यात आहेत, त्यांची विचारपूस सुरू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यातील रेल्वे प्रवासी रेल्वेला कवड्या देतात काय? 7 नाही आता 8 गाड्यांना अकोला जंक्शनवर थांबा नाही. मूर्तिजापूर पोलिसांच्या भूमिकेची पोलीस अधीक्षकांनी करावी चौकशी. चिमुकल्या लयम चांडकच्या जीवनाची लय सावरू शकतात अकोलेकर. कोटींच्या इंजेक्शनासाठी तुमची छोटीशी मदत ठरणार मोलाची. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.